अमरावतीच्या परतवाडा अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा झालाय। 2 आरोपींमध्ये वाद झाल्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यामध्ये पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि त्यानंतर बदला घेण्यासाठी व्हिडिओ शेअर करण्यात आले। इतकंच नाही तर जास्तीत जास्त मुली पटवण्यासाठी आरोपींनी एकमेकांसोबत पैज लावली होती, अशी सुद्धा माहिती आता समोर आली आहे। टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचं वृत्त दिलंय। परतवाड्यातील एका स्थानिक नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार अश्लील व्हिडिओ हे चुकून व्हायरल झालेले नव्हते, तर पैशावरून झालेली भांडणं आणि ब्लॅकमेलिंगमुळे रागाच्या भरात पोस्ट करण्यात आले। अयानचे आक्षेपार्ह व्हिडिओ उझेरच्या ताब्यात होते। व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात उझेरने अयानकडे पैशांची मागणी केली होती, परंतु अयानने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी उझेरने अश्लील व्हिडिओ व्हायरल केले। आरोपीने तब्बल 18 अश्लील व्हिडिओ 39 छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले। आरोपी अयान आणि उझेर या दोघांनी मिळून आधी अनेक मुलींना फूस लावली आणि त्यानंतर त्यांचं लैंगिक शोषण केलं। आता हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनी सोशल मीडियाचा वापर केला होता का, याचा सुद्धा तपास अमरावती पोलीस करतायत। बदनामीच्या भीतीने अनेक मुली तक्रार देण्यास घाबरतायत, त्यासाठी पोलिसांनी संपर्क क्रमांक सुद्धा जारी केलेत। त्यामुळे आता परतवाडा प्रकरणात पीडित मुलींची साक्ष मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेत।